हाय, गुड इव्हनिंग सर्वांना. शुभ सायंकाळ. इकडे बघा मम्मीचं काय चाललंय. सांडगं घरात नेऊन ठेवायचं. आताशी सगळं काम आवरलं. सगळ्यांना शुभरात्री, शुभ सायंकाळ. छानपैकी असा दिवस मावळलाय, अंधार पडायला लागलाय आणि सगळं काम झालं. अरुणाबाई पण आल्या होत्या. आम्ही सकाळजण ही 2 तळवट घातलं सांडगं दोघींनी. आणि ही कालचंच आहेत आमचं, वाळायला घातलं होतं सांडगे. वाळायला 2-3 दिवस खडंग वाळायला लागतं ना, 3 दिवस तर खड लागतं. आता हे सगळं झाडून लुटून झालं. इतकं झाडा पिकलंय नाही पानं ती मापाला एवढी पाळत्यात. 3 घामाले तर त्याच्यात निघली. किती न्यानो? 4 भरली होय. त्याची 4 पाल्याची 4 भरली. तरी ह्या लिंबाचा सगळा पाला पडला तर त्याला पालवी फुटली वाय, चिकडं झाडायची कमी. ह्या लिंबाचं ही झालं तरी हो का इकडून ह्याचा पाला सगळा पलीकडे पडलाय. ही सगळं झाडून काढलं एवढं चकाचक. सगळं काम आवरलं. आता स्वयंपाक करायचा. गाईचं पाणी खाया ही झालं, गुळी झाली. आता परत तिची धार काढायची, मग स्वयंपाक करायचा. आता अण्णा जेवून आलाय का काय हॉटेलवरनं काय माहित नाही. हॉटेलवर नव्हतं, नाही ना, आपल्या हॉटेलवर नाही, दुसऱ्या हॉटेलवरनं जेवून आलं तर गेलाच नाही. म्हणलं असं त्याला कुठं जावा हे करायला आहे का नाही. आता मुलीचा दिवस वाळावा लागतं, तवा खडंग वाळत्या उद्याचा दिवस. आता ही घरात नेऊन ठेवायचा. दिवस मावळला आणि ही वलसारच होतं ना. आता ही वल्ल ही उद्याशी करावं लागणार आहे. आणि ही सुकल्यात वाईट. ही सकाळी घातलेला तळ होते त्याच्यामुळे ही सुकलं. मनाने करतात हो का सुकल्यावर. सगळं कामात काम हरिराम. रामफळ पिकल्यात का ग? ह्याला एकच रामफळ होतं, त्या दिवशी नाही ग खाल्लं. दुसरे त्याला त्याची नाही अगं, त्याची अजून हिरवीच आहे. त्याला पाणी कमी पडतं या. नव्हतं जो पाणी पण कमी पाणी पडायला लागले की मग काय सगळ्या झाडाचा पाला गळण ही करण काय काम करायला कमीच आहे या. हरभऱ्याची भाजी खुडायची 2-3 दिवस. आणि कपडे पण नाहीत काढली. हरभऱ्याची भाजी द्या, हरभऱ्याची भाजी द्या. आता सांडग्याच्या ऑर्डरी होत्या म्हणून सांडगं वाळायला करून घातलं. आणि आता भाजी पण खुडू 2 दिवस बरं का. पण उद्या आणि परवा कार्यक्रम असल्यामुळं तू जाणार आहे का? पण जायचंय. पण रविवारी भाजी जायची खुडायला. 2 बाया लावल्या तर काय एक दिवस खुडून होईल तर होईल. 2 बायांनी, मी, आत्या आणि चौघी जणी जाऊन खुडणार आहे. 2-3 ताईंना द्यायच्यात भाजी. त्या म्हणतात रेश्मा ताई द्या आम्हाला अर्धा किलो तरी. म्हणलं त्याला खुडान वाळवावी. त्या भाजीला पण 2-3 दिवस लागतं वाळायला. तसं आता हरभऱ्यालाच घाट यायला लागलं त्याच्यामुळे भाजी काय एवढी नाही. पण काय घावल ती घावल. मग मी हरभरा पण आण मग. आणि दुसरा हरभरा तर काढून ठेवला की आम्ही घरी खायला आणला ना. हरभरा 4 वापती काढून ही करून ठेवलं. त्या दिवशी उन्हाळ्यातच गेलतो सोमवारी. बरं घरी आण की खायला. वाळायची पार दुसरा वल्ला जाऊ की आपण रविवारी. बर गाडी जाऊ की. उद्या कशी करते या काय आता उद्या बऱ्याच ऑर्डरी पॅक करावं लागत्या. आता उद्या आहे शुक्रवार. आजच्या कालच्या ऑर्डरी सगळ्याच्या आता उद्या पॅक करून टाकायच्या हाय का नाही मॅम. आता आज काय नाही झालं पॅकिंग ही करायला. आता उद्या पॅकिंग करायचं, ॲड्रेस लिहायचं राहिल्यानं सगळं. डोळा कमीच खावती मग. ज्ञानेश्वरीने काय लिहिले तर ना आणि काय राहिले तर वहिन्यानं जेवढं होतं तेवढं तर लिहिलेत मी. लिहिलं का बरं झालं. एक काम तर तो वाचावलं. देवाची वात उदबत्ती ही लावली. आता स्वयंपाक काय करावं. सकाळी केलं तर वांग भाकरी मस्तपैकी. आता काय करायचं. फोडणीचा आता नुसता फोडणीच्या भातावर भागन का. हा बरं फोडणीचा भात घालते शिजायला. फोडणीचा पांढरा भात घालू नको, मला नाही आवडत. फोडणीचा मग तू सगळं साहित्य घे की काढायला. हाय ना पण टोमॅटो कढीपत्ता बटाटा हाय. तिथल्या 2-4 मिरच्या घेऊन यावं होतं. उजेड येतं कुठे पण. त्या पालकाच्या भाजीपाशी. पालकाची भाजी पण आहे. तिथं मग काय पालकाच्या भाजीपाशी ती वांग्यापाशी तिथं आहेत 5-6 झाडं. लय लावली होती पण गेली जळून. तिथनं 2-4 मिरच्या आणावं, कढीपत्ता न्यावं, लसूण सोलाव, बटाटा चिराव, टमाटर चिराव. अगं भात शिजाय घालायची तवा तरी चिरू दे की. इतकी आधी चिरून ठेवली होती पण सुकून जाईल ना. आधीची करून ठेव की तू. म्हणजे त्याला दिवसाची एक मस्तपैकी दिवस मावळताना बघा आमच्या इकडे कसं वातावरण आहे छान असं मस्त सुंदर.
इकडं हो खेत आले काय नारंगी दिसतंय इकडं पांढरं दिसत. झाडांचा आता संध्याकाळची वेळ झाल्या झाडही सुकल्या तरी हो का ह्या झाडाचा सगळा पाला पडला बरं का. तरी इथलं थोडं राहिलं होतं झाडायचं. काय करायचं सकाळनं काम करून करून कंटाळा आलाय. माझ्या अंगा मुंगे चढलेत का ग? मुंगे चढलेत का अंग? मुंग्या चालल्या असत्या लाल मुंग्या झाल्यात अगं काय लय लाल मुंग्या झाली आता काय करावं. लाल नाहीत काळे वेगळंच काहीतरी ते खाजवते. ही सांडगं वाळलेलं आता उद्या ही पॅकिंग करायचं. एक जणांचे हे 5 किलोची ऑर्डर आली एका ताईंची आणि एका ताईंची आली आहे 6 किलोची. ही बल्क आहे का करतोय लॅपटॉप चार्जिंग मला लॅपटॉप चार्जिंग. मग आता त्यांच्या पण द्यायचं ऑर्डर. त्यांना म्हणलं तुमचं उद्या पॅकिंग करून पाठवती काका. कुणाला लिकिंगला द्यायला लागते कुणाला काय ते म्हणले आम्ही आता करत नाही मग तुम्ही थोडं द्या आम्हाला 5 किलो. म्हणलं चालतंय द्या देते. मग आता उद्या हे सगळं वाळवून ठेवलेत खडंग. हेच एवढं वाळवायचं राहिलं होतं आणि आता हे सगळं उद्या पॅकिंग करायचं. बाहेर आणि लसूण पण हो का लसूण पण आता आहे एवढा भेटलंच ना एवढा भेटत कसं काय लागली हा का. हे आपला लसूण आहे जादूच आहे मम्मी अगं. ही पण पॅकिंग करायचं आहे लसूण आता उद्या. जांभळा ही सगळी लाल गाल लाल नाही जांभळाच असतो पण ती लाल पाहिजे. गावरान लसूण तसाच असतो. आता हे ती बाहेर एक राहिले की ती आणते की काम करून करून तर नेहमी मला कंटाळा आलाय. झुपती का आता म्हणून तर म्हणलं तुला कशाला कंटाळा आणून म्हणून म्हणलं फोनचा बात करू. धार काढायची ती पासार आवड पडलाय तिथं पोरग कुठे पसार सगळं आवरलं आवरला घरातला. मग काय दुधाची किटली तिकडच राहिली नाही आता बाबा. सकाळ दूध दुधा इरबस अण्णा म्हणलेलं माझी चैन नीट करतो अण्णा झोपलाय तो. आणि कपडे पण नाही काढली येडे तसंच झोपले तू कशाला झोपलाय आता मी तरी काय करणार. बिचारा काय करावं पोरांना चालत जायला कुठं नकोच वाटतंय म्हणते ते आम्ही नाही चालत जाणार. मम्मी गाडी आणल्यापासून त्यांना चालायचं सवय मुली चाला नाही तिची कसलीच आता काय करावं. आता काय मग हे काय आता तिथली तिथं ही आहे इथं नाही डेअरी पाहिली तर ही नारळ झाड दिसतात तिथं. आता तिथनं तिथनं किटली आणायचा तरास. त्यांनी सकाळी दूध घातलं आणि तसाच बारामतीला ती मागाशी आलाय तिथंच किटली. म्हणलं जाऊन आणतो मम्मी लगेच आणि आला तसा झोपलाय. अगं मम्मी चैन पण ढिली आता चालत कधी जा एकदम मला मी तीच म्हणते 5 मिनिटं लागतात. अगं माणसाचं तोंडाकडे बघतात गाडी कुठं गेली गाडीचं काय गाडी सर्व्हिसिंगला नेली म्हणायचं काय सांगायला तोंड नाही का. आता सगळ्यांच्या सर्व्हिसिंगला गाडी तुझ्या एकटीच नेली आहे. तिथं 2-3 दिवस झालं का सायकल जाती आता त्यांना सगळ्यांना माहितीये गाडीचं चाक आऊट झालंय. मग आता ती 2-3 दिवस लागतात की आपल्या बापाच्या घरचं शोरूम आहे तेव्हा गेलं की नीट करून. मम्मी शाळेत नाही येता जाता कोण ओळखीचं दिसलं गाडीचं काय झालं गाडी कुठे गेली चालत काय ती सायकल काय अरे असं ही होतं मला उत्तर देऊन देऊनच मला लई होत. काय बोलते आणि काय तुझं तारा खरं तुमचं 9लाचं झालेला का तुम्ही लय ही झालंय खरं तुमचं. तुम्हाला सुचतंय ना नाटक करायला सुचते. अगं गाडी अरुण मावशीची चार्जिंग लावली तरी चालत थोडं ही चाललं की हो पिरू आल्यात ग आणि चालत का चाललंय म्हणते 2-4 दिवस झाडांना पान नाही झाड. अगं पाणी तुम्ही मोटर चालू करा की आता जाते थांब बापू येऊ दे आता. अगं बापू म्हणलेला की दिवस मावतानी का नाही आपण मोटर चालू करणार दिवस मावताना लाईट येते का नाईट संध्याकाळी नाही. आता नाईट म्हणली का लाईट इरबळची लाईट आता संध्याकाळी कधीच 9ला का 10ला लाईट यायची मग 10 वाजता चालू करतात. आज सकाळची इरबळची लाईट भरून घ्यावं लागलं हा भरून घ्यावं लागेल माझी सायकल नट करायची. तुझ्या मनाने बघ आता सकाळ सकाळ तुला काय होते पप्पांना लावा आवडायला. अगं पप्पा सकाळ सकाळ 8 वाजता जायचं तर आणि माझं उरकायचं म्हणलं ते अन्न बघ की अजून झोपीतच असतो. मला येते का आता मला शिकवणार पण कशी माझी मिनिट करेल मग त्याला सांगायचं ना ती काहीतरी चाक मागं घ्यावं लागतं वाटतं आणि ती मला येणं घ्यायला. आता काय करू मी तरी बाई आणि तिथं जाती त्या दहागुड्याच्या टपरी बशी त्यांच्याकडून घे ती तीच म्हणतात ते म्हणतात की शाळेतनं सुटल्यावर ये आणि शाळेतनं सुटल्या जाते तर त्यांचं दुकान बंद आहे. सकाळचं जावं सायकल तिथं लावायची तिथनं चालत जायचं बायन तिथनं नीट करून घ्यायची. सकाळचं जावं तर म्हणतात का ना गं शाळा सुटल्यापैकी शाळा सुटल्या नाही त्यांना म्हणायचं मी इथं सायकल लावून जाते नीट करून ठेवा आणि मग शाळेत येताना घेऊन यायची तिथनं पुढं तर जायचंय चालत. आता तेवढं धरून नेऊ लाग मला ती वलसर आहे ती तसंच नेऊन ठेवावं लागेल. असं द्या बाय सगळ्यांना शुभरात्री गुड नाईट बाय बाय.